अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आपण पुढची रिॲक्शन बघणार आहे. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम इस्टर्स. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम इस्टर. तर इथे आपल्याला ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक इस्टरचं रिडक्शन करून अल्डिहाइड बनवायचे. इस्टर वापरत असताना ॲलिफॅटिक असेल तरी चालणार आहे किंवा ॲरोमॅटिक इस्टर असेल तरी चालणार आहे. सो ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक इस्टर्स आर रिड्यूस टू अल्डिहाइड by using reducing agent that is dibyl H. dibyl H हा रिड्युसिंग एजंटचा वापर करून आपल्याला रिडक्शन करायचे आहे. सिया dibyl H या रिड्युसिंग एजंटचा वापर करून आपल्याला रिडक्शन करायचं आहे. इस्टर्स आर रिड्युस्ड इनटू इस्टरचं रिडक्शन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन होतं अल्डिहाइडमध्ये. इस्टर्स आर रिड्युस्ड इनटू अल्डिहाइड. सो डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड यालाच ॲल्युमिनियम हायड्राइड ब्रॅकेटमध्ये आय फॉर आयसो, ब्यूट फॉर ब्यूटिल और BU ट्वाइस. डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइडलाच ॲल्युमिनियम हायड्राइड आयसोब्युटिल ट्वाइस असं म्हटलं जातं. त्याचं स्ट्रक्चर बघा थोडक्यात कसं येणार आहे. आयसोब्युटिल CH2 CH3 हा आयसोब्युटिल, ह्याला काय जोडायचं इकडे ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियमला हाइड. हा स्वतः हायड्राइड आयन डोनेट करतो. दिस वन ट्वाइस. दिस इज नोन ॲज डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. त्यालाच डायबल H असं म्हणतात. डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. तर रिॲक्शन ॲक्च्युली कशी होते बघा. इथं फक्त आपण रिड्युसिंग एजंट म्हणजे काय बघितलं आहे. तर इथं ॲक्च्युली सायनाइडचं जर आपण रिडक्शन केलं, सायनाइड किंवा नायट्राइल, त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिड, कार्बोक्सिलिक ॲसिड, देन असिल क्लोराइड, असिल क्लोराइड, देन दॅट इज इस्टर. ह्या सर्वांचं, या चौघांचंही रिडक्शन जर आपण डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हा रिड्युसिंग एजंट वापरून जर रिडक्शन केलं तर ह्या चौघांचंही कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होतं. दॅट इज अल्डिहाइड. थोडक्यात सायनाइड्स आर रिड्युस्ड बाय युझिंग डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड इंटू अल्डिहाइड. Also carboxylic acids are reduced into aldehyde. Acid chloride are also reduced into aldehyde and esters are also reduced into aldehyde. आणि ह्या चौघांचंही रिडक्शन करण्यासाठी डायबल H ह्या रिड्युसिंग एजंटचा वापर केला जातो. रिॲक्शन ही सोपी आहे, सिंपल आहे. रिॲक्शनमध्ये फक्त काय करायचं आहे, R C डबल बॉन्ड O R डॅश. मेकॅनिझम आपण ह्या रिॲक्शनचं बघणार नाही, एवढंसं नेसेसरी नाही आहे ते. ॲरोवरती आपण हवा तर डायबल H किंवा ॲल्युमिनियम हायड्राइड आयसोब्युटिल ट्वाइस यापैकी काही लिहिला तरी चालेल. आणि फॉलोड बाय ॲसिड हायड्रॉलिसिस, फॉलोड बाय ॲसिड हायड्रॉलिसिस. मग इथे H3O+ लिहा किंवा H+ आणि मोटर लिहा. दिस दोन्हीपैकी काही चालणार आहे. सो इस्टर्स याचं फक्त रिडक्शन करायचं आहे. हा एवढा पार्ट आहे, हा काढून टाकायचा.
आणि ते एच सोडायचं. सो कन्वर्टेड इंटू आर सी डबल बॉन्ड ओ एच. इतकाच प्रोडक्ट आपल्याला काढायचा. आर सी डबल बॉन्ड ओ एच. दॅट इज अल्डिहाइड. दॅट इज अल्डिहाइड. And reaction takes place at temperature 195 Kelvin range. सो इथं आपल्या अल्डिहाइड्स आणि कीटोनच्या प्रिपरेशन मेथड्स आहेत त्या संपलेल्या आहेत. त्याच्या पुढे आपण प्रिपरेशन बघणार आहे. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड्स. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड्स. Preparation of कार्बोक्झायलिक ॲसिड्स. त्याच्यामधली फर्स्ट रिॲक्शन आहे फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. सो अल्किल नायट्राइल्स किंवा अरिल नायट्राइल, अल्किल किंवा अरिल नायट्राइल्स त्याचा ॲसिड हायड्रॉलिसिस झाल्यानंतर अमाइडचं फॉर्मेशन होतं. इथं बघा आर सी ट्रिपल बॉन्ड एन, ह्याला आपण म्हणणार आहे नायट्राइल. मग आर हा ग्रुप अल्किल असेल तरी चालणार किंवा अरिल असेल तरी चालतो. सो नायट्राइलचं ॲसिड हायड्रॉलिसिस होतं. Nitriles on acid hydrolysis. Acid hydrolysis means addition of water in presence of acidic medium. Acid hydrolysis होतं आणि याचं कन्वर्जन होतं अमाइडमध्ये. अमाइडचं पुन्हा ॲसिड हायड्रॉलिसिस होतं आणि त्याचं कन्वर्जन होतं करस्पॉन्डिंग कार्बोक्झायलिक ॲसिड्समध्ये. आणि हे हायड्रॉलिसिस करत असताना डायल्यूट मिनरल ॲसिडचा वापर केला जातो. म्हणजे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड किंवा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, दॅट इज HCl किंवा H2SO4चा वापर केला जातो. इथं घेतला आपण नायट्राइल, अरिल किंवा अल्किल. दिस इज नायट्राइल ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस. इथं काय करायचं, हा ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करायचा, आर सी डबल बॉन्ड एन. तर इथं हायड्रॉलिसिस होतं म्हणजे काय होतं, तर H प्लस आणि OH मायनस यापैकी. तर नायट्रोजन हा काय आहे, तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग तो ही इलेक्ट्रॉन पर आपल्याकडे खेचून घेणार. नायट्रोजनवरती चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह. आणि कार्बनवरती चार्ज कोणता येणार, पॉझिटिव्ह. मग हा जो OH आहे तो कार्बनकडे आणि हा जो H आहे तो नायट्रोजनकडे. सो प्रॉडक्ट बघा, इथं येणार OH आणि इथं येणार H. ओके, हा आपल्याला मिळाला कॉम्प्लेक्स. सो इथं टॅटोमेरिझम करायचं आहे. टॅटोमेरिझम केल्यानंतर काय होणार बघा, हा डबल बॉन्ड जो आहे हा डबल बॉन्ड इथं आला आणि हा हायड्रोजन नायट्रोजनकडे गेला. सो आर सी डबल बॉन्ड ओ आणि हा H आहे तर इथं गेला. डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला आणि NH आणि हा H, दॅट इज NH2. सो हा तयार झाला अमाइड. अमाइडचं फर्दर ॲसिड हायड्रॉलिसिस करायचं आहे. H+H2 लिहिला तरी चालेल. सो ॲसिड हायड्रॉलिसिस करायचं आहे. गेट कन्वर्टेड इंटू हा NH2 निघून जातो आणि OH इथे येतो. सो कन्वर्टेड इंटू आर सी डबल बॉन्ड ओ OH प्लस हा NH2 आणि इथला H. कारण इथं आपण काय केलं आहे, H प्लस आणि OH मायनस. हा OH मायनस इथं गेला आणि NH2 आणि H
NH3 किंवा आपण NH4Cl पण लिहू शकतो, कारण डायलेट HCl घेतला आहे. सो NH3 आणि HCl NH4Cl असाही बाय प्रॉडक्ट लिहितात. सो रिॲक्शन बघा परत एकदा. इथं आपण घेऊयात C2H5Cl plus water converted into C2H5C डबल बॉन्ड NH2 आणि याला OH. बघा कार्बनला OH आणि नायट्रोजनला H. एवढंच करायचं, बाकी आहे तसंच सिमिलर. सो ऑन atomerism converted into C2H5C सिंगल बॉन्ड OHचं कन्वर्जन झालं डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड इथं आला, हा H इथं आला. सो NH3 हा तयार झाला अमाइट आणि याचं नाव काय ना प्रोपॅनामाइट. देन again this propanamide on acid hydrolysis converted into C2H5C double bond OH plus NH3, that is acid, कार्बोक्झायलिक ॲसिड. हीच रिॲक्शन आपण आणखीन एका पद्धतीने लिहू शकतो. ही समजली आहे का बघा, सोपी रिॲक्शन आहे. हे फक्त स्टेप्स आहेत त्या फ्यूज करून लिहायच्या. बघा C ट्रिपल बॉन्ड N प्लस आपण वॉटर मॉलिक्यूल किती वापरलेत बघा, इथे एक वापरलाय आणि इथे एक वापरलाय. सो प्लस ट्वाइस ऑफ H2 प्लस HCl वापरलाय इथं, हा H प्लस म्हणजे HCl. सो प्लस HCl. प्रॉडक्ट काय बघा, रिॲक्शन हीच आहे, फक्त पहिली स्टेप आणि शेवटची स्टेप एकत्र लिहायची, मधल्या स्टेप लिहायच्या नाहीत. सो C2H5C ट्रिपल बॉन्ड N प्लस ट्वाइस ऑफ H2O प्लस HCl कन्वर्टेड इंटू C2H5C डबल बॉन्ड OH, दॅट इज CNचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, COOH मध्ये. डायरेक्टली RCOOH प्लस बाय प्रॉडक्ट काय, हा NH3 आणि हा HCl NH4Cl. बाय प्रॉडक्ट मिळाला NH4Cl. ॲरोवरती फक्त सिम्बॉल दाखवायचं ट्रायंगल, दॅट इज हिटिंगचं. बघा रिॲक्शन ही डायरेक्टली एका सिंगल स्टेपमध्ये लिहिली तर या पद्धतीनं लिहायचे आणि स्प्लिट करून लिहिली तर या पद्धतीनं लिहायचे. दोन्ही रिॲक्शन सोप्या आहेत. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड फ्रॉम असील क्लोराईड अँड अनहायड्राइड, दुसरी रिॲक्शन आहे. इथं आपण पहिली बघितलं प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड्स फ्रॉम नायट्राइड्स अँड अमाइड्स, दुसरी आहे सेकंड रिॲक्शन आहे प्रिपरेशन ऑफ carboxylic acids from acyl chloride and anhydrides. Reaction is very simple. First reaction त्याच्यातली पहिली from acyl chloride. असील क्लोराईडचं जर हायड्रॉलिसिस केलं तर त्याचं कन्व्हर्जन होतं कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये आणि ही मेथड ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक ॲसिड बनवण्यासाठी युजफुल आहे. सिंपल रिॲक्शन आहे C डबल बॉन्ड OCl प्लस ओनली हायड्रॉलिसिस कन्वर्टेड इंटू. तर इथं हायड्रॉलिसिस म्हणजे आपण काय करणार आहे, H प्लस आणि OH मायनस. तर हा Cl मायनस निघून जातो आणि Cl मायनसच्या ठिकाणी काय जोडायचा, H प्लस.
सो OH मायनस आणि हा H प्लस आणि Cl मायनस बाय प्रॉडक्ट म्हणून बाहेर पडणार. सो रिॲक्शन बघा, R C डबल बॉन्ड O OH plus HCl plus HCl. This reaction is useful for preparation of aliphatic as well as aromatic acids, carboxylic acids. The general example घेऊन बघा, CH3 C double bond O Cl, that is acetyl chloride, that is acetyl chloride plus water converted into CH3 C double bond O OH plus HCl, that is acetic acid. Acetyl chloride get converted into acetic acid. Again second reaction याच्यातली, preparation of carboxylic acid from acid anhydride. This is known as acetic anhydride. हा आपण असाही लिहिला तरी चालतो. बघा, CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3, हा आणि हा एकच आहे. ॲसिड अनहायड्राइड हा आपण असाही लिहिला तरी चालतो. CH3 C डबल बॉन्ड O ट्वाइस O, हा आणि हा एकच आहे, दॅट इज ॲसिटिक अनहायड्राइड. कोणत्याही पद्धतीनं लिहिला तरी चालतो. सो ॲसिटिक अनहायड्राइडचं सुद्धा सिम्पली काय करायचं, हायड्रॉलिसिस करायचं आहे, विच कन्वर्टेड इंटू कार्बोक्झायलिक ॲसिड. आता हायड्रॉलिसिस केल्यानंतर H प्लस आणि OH मायनस, अगेन H प्लस आणि OH मायनस. सपोज आता हा बॉन्ड आपण इथून ब्रेक केला तर ह्या बाजूला H आणि या बाजूला OH. प्रॉडक्ट बघा, CH3 C डबल बॉन्ड OH CH3 C डबल बॉन्ड OH. सो प्रॉडक्ट बघा, CH3 C double bond OH 2 times acetic acid. So this reaction is useful for preparation of aliphatic as well as aromatic carboxylic acids. The preparation of carboxylic acid मध्ये आपण दोन रिएक्शन बघितला. पहिली फ्रॉम नायट्राइल अँड अमाइड, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. आणि दुसरी रिॲक्शन बघितली आहे फ्रॉम असिल क्लोराइड्स अँड अनहायड्राइड. यानंतरच्या रिॲक्शन ज्या आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.